हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? मी आहे ओमकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्याशा आणि लाडक्या अशा जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण त्याच्यामध्ये आपण इयत्ता 5वीचं नवोदय सैनिक स्कूल स्कॉलरशिपचा जो गणित विषय तो कम्प्लीट करत आहोत. आणि जे लोक रोजच हे लेक्चर पाहतात ते तर म्हणजे एकदम पकून गेले असतील. म्हणजे ते म्हणत असतील, सर हे तर पांचट झालं, रोजच आल्यावर हे सांगतात, आज काहीतरी वेगळं सांगू. चला आज आपण थोडं इंग्लिश मध्ये हे करू, ठीक आहे? तर हॅलो बच्चे पार्टी, वेलकम यू ऑल टू द इनक्रेडिबल प्लॅटफॉर्म ऑफ जेएस विद्यालया. ठीक आहे, आज इंग्लिश मध्ये घेतलं. तर सांगायचा उद्देश असा आहे की बाबा जयेश विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती आला शांतपणे, म्हणजे शांत प्रकारे कुठेतरी जा, जिथं शांत जागा आहे, जिथं डिस्टर्ब होणार नाही. वही घ्या, पेन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. याच्या पलीकडे काहीच नाही. तर आपलं काय चालू होतं ऍक्च्युअल मध्ये, आपली जी विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डिव्हिजिबिलिटी टेस्ट, ते सगळं क्लिअर झालेलं आहे. आठवतंय सर्वांना? हो सर. डिव्हिजिबिलिटी टेस्ट क्लिअर झाल्यानंतर, विभाज्यतेच्या कसोट्या क्लिअर झाल्यानंतर आपण एक क्वेश्चन प्रॅक्टिसचं लेक्चर पण घेतलंय आणि आज आपण तेच क्वेश्चन प्रॅक्टिसचं दुसरं लेक्चर घेतोय, म्हणजे दुसऱ्या धड्याचं क्वेश्चन प्रॅक्टिसचं दुसरं लेक्चर. मी पाठीमागे सांगितलं की प्रत्येक धड्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिसचे 2 लेक्चर घ्यायचे. त्यामधलं पहिलं लेक्चर हे सोपे क्वेश्चन्स असतील, दुसरं लेक्चर हे थोडे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स असतील, अवघड नाही. नवोदय स्कॉलरशिपच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला काही अवघड नाही गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये आपल्याला फिट बसवायची आहे. रट्टा मारायचा नाही, आणि जिथं रट्टा मारायची गरज पडली तिथं थोडाफार रट्टा पण मारायचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला. तर आता एक नवीन गोष्ट आहे जी की मला तुम्हाला सांगायची आहे. तर ती अशी आहे की आता आपण जेव्हा क्वेश्चन प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन लिहून देतो, म्हणजे मी क्वेश्चन लिहून देतो, तर ते क्वेश्चन लिहिण्यामध्ये मला असं दिसायलंय की खूप जास्तीचा टाइम वेस्ट व्हायलाय आणि त्याच्यामुळे लेक्चर थोडं लांब बनायलंय. जिथे आपले 6-7 क्वेश्चन बोललेत, जर आपण क्वेश्चन नाही लिहून दिला तर आपले तिथं 10-12 पण क्वेश्चन होऊ शकतात, कारण तो क्वेश्चन लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट व्हायलाय. तर बाळांनो, आता मी क्वेश्चन लिहिणार नाही, मी क्वेश्चन वाचेल आणि जेव्हा एडिट करेल तेव्हा तुम्हाला इथं वरी खाली कुठंतरी ऍडजस्टमेंटने क्वेश्चन टाकून देईल. तुमचं काम असं आहे की जेव्हा पण तो क्वेश्चन आला लेक्चरला पॉज करायचंय, अगोदर तो क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचं उत्तर तर मी तुम्हाला सांगणार आहे एकदम व्यवस्थित प्रकारे. फक्त इथं क्वेश्चन लिहिणार नाही, म्हणजे आपला टाइम नको वेस्ट व्हायला. आपल्याला कमी वेळेमध्ये खूप काही क्लिअर करायचंय त्याच्यामुळे. ठीक आहे, चला. तर पिल्लांनो, आज आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस सुरू करायची आहे पार्ट 2 ची. तर काय शिकायचं आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये, कशाची क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे? तर आपल्या धड्याचं नाव होतं पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. 4 मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ऑलरेडी सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये जितक्या अवघड पर्यंत जाता येईल तितकं आपण अवघड पर्यंत गेलो. हो सर. मग आता काही लेकर म्हणत असतील, सर म्हणजे 4 मूलभूत क्रिया आम्हाला कुठं तर बेरीज वजाबाकी असे नॉर्मल दिसतच नाहीये. नॉर्मल बेरीज वजाबाकी नाही दिसणार. हे आपल्या सिलेबसचं नाही चालू, इथं नवोदयचं चालू आहे. नवोदय तुम्हाला घुमून फिरून प्रश्न विचारताय. कसा? घुमून फिरून. मग आपल्याला पण उत्तर कसं द्यायचंय? घुमून फिरून. टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, काय नाही. प्रश्न व्यवस्थित अगोदर वाचायचा, समजून घ्यायचा, मगच उत्तर द्यायचं. ठीक आहे पिल्लांनो? तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. आता तर प्रश्न इथे येऊनच जाईल तुम्हाला, फक्त तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही वाचा पण माझ्या सोबत हा, आणि क्लिअर पण करा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. एकदा आपण व्यवस्थित बोर्डला इथं ह्याच्या 2 ह्याच्यामध्ये तोडू, म्हणजे आपल्याला अजून छान प्रकारे सॉल्व्ह करता येईल. आणि आता हे काय म्हणते पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? प्रश्न आलाय वरती, आता समजून घ्या. ते म्हणताय, मी इथे हे टाकतो, पहिला क्वेश्चन ऍरो देतो आणि डायरेक्ट आपण उत्तराला सुरुवात करू. मी ऑप्शन लिहितो. ऑप्शन तर कमीत कमी लिहिल्यावर आपल्याला क्लिअर होईल. ए नंबरचा ऑप्शन आहे आपला 100098. ओके. बी नंबरचा ऑप्शन आहे आपला 99998. सी नंबरचा ऑप्शन आहे आपला 99 आणि परत 999. आणि डी नंबरचा ऑप्शन आहे पिल्लांनो आपला 100198. आता मी ती कॉमा दिलाय, तुम्ही द्या नाही तर नका देऊ. ठीक आहे पिल्लांनो? पहा आता काय म्हणताय याच्यामध्ये, काय म्हणताय परत एकदा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. चला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या सगळ्यांना माहिती आहे ना? ज्याला माहित नाही ना, शेंबड्या, खूपच जास्तीचा शेंबडा आहेस तू. मी सांगितलंय मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी काढायची. 5 अंकी मोठ्यात मोठी म्हणले की 5 ला 9 लिहून दाखवायचे. जादू विसरू नको. जादू जर विचारलास तर लय अवघड होईल. मग मोठ्यात मोठीला आपण काय म्हणतो रे? चला, काही नाही म्हणायचं आपल्याला, मोठ्यात मोठीच म्हणायचंय. मोठ्यात मोठी 5 अंकी. मोठ्यात मोठी 5 अंकी काय? 1 2 3 4 5. क्लिअर झालं? पुन्हा काय म्हणते बघा, व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. सेम
आता मी हे नाही लिहित. हा, मोठ्यात मोठी किती अंकी? 2 अंकी. किती आहे मोठ्यात मोठी 2 अंकी? 9 आणि 9. क्लिअर झालं? ओके सर. नंतर काय म्हणते बघा, यांची बेरीज. काय म्हणाले? यांची बेरीज करा. ठीक आहे, करू बेरीज, काय अवघड नाही. 9 आणि 9 18, हातचाला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19, परत हातचाला 1, 9 आणि 1 10, परत हातचाला 1, 9 आणि 1 10, परत हातचाला 1, 9 आणि 1 10. अवघड नाही, बिलकुल नाही. चला पुढे काय म्हणतंय पिल्लांनो? पुढे म्हणतंय 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा किती रे मोठी आहे. म्हणजे हे जे आपलं उत्तर आलंय ना, आता आपल्याला 3 अंकी लहानात लहान संख्या काढायची. चला काढू आपण. 3 अंकी लहानात लहान. ओके बाळांनो, 3 अंकी लहानात लहान. तयार आहेत सगळे? तयार आहेत सगळे? माझ्या अगोदर काढली. ओके. 3 अंकी लहानात लहान किती किती किती? 3 अंकीला मी शिकवलं होतं, स्टार्टिंगला लिहायचं 1 आणि वर द्यायचे 2 0. बरोबर आहे? ही झाली 3 अंकी लहानात लहान. तर आता ह्या 3 अंकी लहानात लहान संख्या ह्याच्यापेक्षा ह्याच्यातून मायनस करायची. प्रश्नामध्ये काय म्हणतंय? संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. बरोबर आहे, मायनस करा. याच्यातून ही मायनस करा. लिहा 100098 मायनस 100. किती उरले? 8. किती उरले? 9. किती उरले? किती उरले? इथं पहा 10 असतंय, लक्षात राहू द्या. म्हणजे इथं उरले 9. इथं 9 राहतंय, इथं 9 राहतंय. 9 9 आणि इथं 0 म्हणजे 99998. काय आन्सर आलंय आपलं? आहे का ऑप्शन? 99998 आहे. हे पहा 99998, 999 आणि 98. बी नंबरचा ऑप्शन एकदम बरोबर आहे. जेव्हा पण इथं तुम्हाला वर एक्झाम्पल यायलंय, मी लिहून द्यायलोय, तुम्हाला पॉज करून ट्राय करायचंय. तिथं येईल किंवा इथं खाली येईल. ठीक आहे, इथं एकतर इथं येईल, नाहीतर येईल कुठेतरी ऍडजस्ट करून येईल. तुम्हाला म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला लिहिता वेळेस, समजून घेता वेळेस असं मी कुठेतरी ऍडजस्ट करून टाकेल. पण प्रॉमिस करा, तुम्ही पॉज करून ट्राय करणार. तुम्हाला माझी शपथ. नाहीतर उद्या लेक्चरच येणार नाही शपथ तोडली तर. काय येणार नाही आता ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. चला पुढे चालायचं. सर काय येणार नाही, शेमडा कुठला. चला, तर अशा प्रकारे आपलं पहिलं एक्झाम्पल झालंय. आणि बघा पहिलं एक्झाम्पल खूप कमी वेळेमुळे झालंय, कारण आपण लिहून नाही दिलं. चालतंय पिल्लांनो? जमायलंय असं? मला सांगा थंब करून, कमेंट मध्ये थंब असा टाका आणि मला सांगा की सर जमायलंय. चला आता आपल्याला बघायचं एक्झाम्पल नंबर 2. काय म्हणतं एक्झाम्पल नंबर 2? छान पैकी समजून घ्या, वाचून घ्या आणि पॉज करून ट्राय करा. फर्स्ट रूल ऑफ आवर लेक्चर, फर्स्ट रूल ऑफ आवर क्वेश्चन प्रॅक्टिस लेक्चर इज पॉज अँड ट्राय. बघा, ए ऑप्शन आहे 22, बी ऑप्शन आहे 1087, सी ऑप्शन आहे 194 आणि डी ऑप्शन आहे 30. सर तुम्ही प्रश्नच नाही दिला. सांगायलो दिणार आहे, वाचून दाखवतो आता. काय म्हणते बघा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बापरे बापरे सर, आम्हाला भीती वाटायली. शेमडा बहादूर बच्चा है तू, बिल्कुल डरने का नहीं. क्या बोल रहा है यहाँ पे? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. चला चला, सर्वात लहान किती अंकी? 2 अंकी. काय? संयुक्त विषम संख्या. संयुक्त विषम संख्या. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? डोकं लाव बरं. 2 अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या. आता जर नीट डोकं लावायला गेलास, 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पण इथे आपल्याला काय म्हणते बघ ना, संयुक्त विषम पाहिजे. 10 काय? सर 10 समय. ठीक आहे. 11 काय? सर 11 मूळ आहे. आपल्याला काय पाहिजे? संयुक्त पाहिजे. 11 पण कटली. 12 काय? सर 12 समय. आपल्याला विषम पाहिजे. 13 काय? 13 मूळ आहे. 13 जरी विषम असली तर मूळ आहे. 14 काय? परत समय. 15 काय? 15 विषम पण आहे आणि संयुक्त पण आहे. डन. काय प्रॉब्लेम? मग सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या आपल्याला मिळाली 15. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. नंतर काय म्हणते बघ पिल्ल्या, पण तू पॉज करून ट्राय करायलास ना? पॉज करून ट्राय करायचंय. फर्स्ट रूल आहे, लक्षात राहू दे. नंतर म्हणतंय सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या. ह्या गणिताला स्टार कर रे भावा. हे गणित सोपं पण तितकंच आहे, पण घुमून फिरून पण तितकंच विचारलंय ह्याच्यामध्ये. आणि ज्या गणितामध्ये घुमून फिरून विचारलंय त्या गणिताला हलक्यात घ्यायचं नाही. त्या गणिताला मजे के साथ सॉल्व्ह करायचं. आपण बघितलं ना कसं मजे के साथ सॉल्व्ह केलं. नंतर काय म्हणतंय पहा, हे तर झालं आपलं पहिलं रूल. दुसरा रूल म्हणतंय सर्वात मोठी सममूळ संख्या. वाव, सर्वात मोठी सममूळ संख्या. आता हे तर लई सोपं आहे. मी तुम्हाला मूळ संख्या शिकवता वेळेस सांगितलं होतं, सगळ्या मूळ संख्या ह्या
विषम असतात. फक्त एकच मूळ संख्या जी सम आहे. परत एकदा ऐका, मला बोलतोय थोडं कन्फ्युज झालं, म्हणजे बरोबर नाही बोललो, त्यामुळे परत एकदा बोलतो. सगळ्या मूळ संख्या जनरली, सगळ्या मूळ संख्या ह्या काय असतात? सगळ्या मूळ संख्या ह्या जनरली विषम असतात. पण एकच अशी मूळ संख्या ती सम आहे. कोणती आहे? 2. कधी पण लक्षात राहू द्या, 2. डन, काही प्रॉब्लेम नाही. 1 नंबरचा कोड पण आपण क्रॅक केला, 2 नंबरचा कोड पण आपण क्रॅक केला. ठीक आहे. आता काय म्हणताय, यांच्यातील फरक विचारताय का? नाही, यांचा गुणाकार विचारताय. कारण यार 15 गुणिले 2 काय येतंय? 30 येतंय. डन 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 डन, 30 उत्तर. डन 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 डन. ओके, 26. नंबर 1 नंबर 1 नंबर 1. कोणी कोणून पॉज करून ट्राय केलं आणि त्याचं बरोबर आलंय मला सांगा. त्यांना शाबासकी. फोन मधूनच देतो. सर कशी देणार? असंच देतो. आता हवेमध्ये उडत उडत येईल आणि तुझ्या पाठीवर पडून जाईल. चला, ज्याला लिहून घ्यायचं ते पॉज करून लिहून घ्या. 1 2 3. रफ करू? ओके सर. चला, शाबास. मजा येईल यार आजच्या क्वेश्चन प्रॅक्टिसच्या लेक्चरला. टाइम वेस्ट नाही व्हायला आणि मजा पण येईल. रफ करायलोय. मजा येईल ना? ओके, चला आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. तयार आहेत सगळे? तयार आहेत सगळे? एव्हरीबडी रेडी? चला, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. आता हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, हा आलेला आहे सैनिक स्कूल 2020 च्या एक्झाम मध्ये. सैनिक स्कूल 2020 ला आलेला आहे. पाहून घ्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला वाटतंय सैनिक स्कूल 2020 ला आलाय तर कसं होईल? परीक्षामध्ये आलेला क्वेश्चन आहे, लय अवघड असन. अरे काहीच अवघड नाही, लय सोपा आहे, लय इतका सोपा आहे. तू बघितलं की तुझ्या मनामध्ये लड्डू फुटल. 1 नाही 2 लड्डू. मन में लड्डू फूटा, मन में और एक लड्डू फूटा. 3 लड्डू नहीं फूटने चाहिए, नहीं तो डायबिटीज हो जाएगी. चलो, तर 2 लड्डू तर फुटणारच फुटणार. हा, पहिले ऑप्शन लिहितो आणि मग एक्सप्लेन करून सांगतो. पहा, 2 3 6 000. ओके ओके. नंतर 2 4 4 टाइम 0. नंतर सी नंबरला 2 4 5 टाइम 0. हा, आणि डी नंबरला 3 6 टाइम 0. आता ह्या संख्या तुला वाचायच्या. पहिली संख्या एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष वाचायला शिकविल तर 2,36,000. दुसरी संख्या किती किती? 2,40,000. तिसरी संख्या एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष 10 लक्ष 24 लाख आणि ही 30 लाख. वाचायला शिकलास? मराठीमध्ये इंग्लिश मध्ये सगळं शिकवलंय. आता प्रश्न काय म्हणतंय? प्रश्न म्हणतंय खाली दिलेल्या संख्येचा गुणाकार हा कोणत्या संख्येच्या निकटतम येतो? इथं एक शब्द आलाय, त्या शब्दाला खूप जास्तीचे लोक घाबरणार आहेत आणि मी त्याचा अर्थ पण सांगितलाय. इथं लिहितो कुठंतरी, इथं लिहू सर कुठं लिहिता यार? चला इथं लिहितो. निकटतम. निकटतम निकटतम म्हणजे जवळ, सर्वात जवळ. ठीक आहे, घाबरायचं नाही. हे समानार्थी शब्द असतात आणि हे तुला मराठीत सुद्धा कामाला येणार आहे. ठीक आहे, तर निकटतम म्हणजे काय पिल्लू? जवळ. मग आता काय म्हणताय? खाली दिलेल्या संख्येचा गुणाकार हा कोणत्या संख्येच्या निकटतम येतो ते खालील पर्यायामधून शोधा. आता इथं संख्या कोणती दिली आपल्याला प्रश्नामध्ये तुम्हाला दिसायला असेल. आपल्याला संख्या दिली 5980 इंटू 428. काय संख्या दिली आहे? 5980 इंटू 428. यांचा गुणाकार करायचा आहे. आता यांचा जर गुणाकार मी ऑलरेडी करून आलोय, टाइम नाही वेस्ट व्हावा म्हणून तू पॉज करून कर गुणाकार. तुला गुणाकार पॉज करून करायचा, मी ऑलरेडी करून आलोय. तर यांचा गुणाकार येणार आहे, मी इथं करतो 5980. आता गुणाकार मला वाटत नाही लेक्चर मध्ये करून द्यायची गरज आहे. सर्वांना हा बेसिक लेवलचा गुणाकार आहे. दुसरीचं शेमड पोरग करतंय, तुला पण यायला पाहिजे. येत आहे? मग ह्याचा गुणाकार करून आलोय मी ऑलरेडी. याचा गुणाकार येतोय बघा 2559,440. ठीक आहे, याचा गुणाकार हा आला. तुमचा पण हा आला असेल. ज्याचा नाही आला डॅश डॅश डॅश. काही नाही, डॅश डॅश मध्ये शेमड आहे. तू काय समजू लागला गदा कुठला? चला, 2559,440 हा गुणाकार आला. तर दिलेल्या पर्यायामध्ये ही जी संख्या आली आहे कशाच्या सर्वात निकटतम आहे? निकटतम म्हणजे जवळ आहे. कशाच्या सर्वात जवळ आहे? बघ ना यार. आता मला एक गोष्ट सांग, मी तुला खूप वेळा सांगितलंय, अगोदर गलत पर्याय बाजूला काढायचे म्हणजे गणित सोपं बनतंय. गलत पर्याय एकदा निघून गेले, मला सांग 4 पर्याय, 4 मधले 2 जर बाजूला निघून गेले, किती राहिले? 2 राहिले. अजून गणित सोपं झालं ना सोडवायला. मग 2 आधी आपण बाजूला काढू. मला सांगी संख्या वाच. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष 10 लक्ष. कशामध्ये जाईल ही? 10 लक्ष. ओके, मग मला सांग हे 2,36,000 10 लक्ष नाहीच आहे. हे 2,40,000 10 लक्ष नाहीच आहे. 2 पर्याय कटले. कटले, समजलं? मजा आली. आता बघ सी आणि डी. सी आणि डी मध्ये मला सांग 25 लाख. 25 लाखच्या जवळ 24 लाख असन का 30 लाख असन? याला बी सांगा 24 लाख असन.
बरोबर आहे. ओके, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी इज परफेक्ट, करेक्ट. काहीच डोकं लावायचं नव्हतं, काहीच. एक गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं. म्हणून तर आपल्या धड्याचं नाव आहे. काय नाव आहे धड्याचं? पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. 4 मूलभूत क्रियामधून उत्तर काढायचंय, पण थोडं डोकं पण एक्स्ट्रा लावायचं. लावलं? चला नंतर पुढे जाऊ. 3 नंबरचं एक्झाम्पल झालंय आपलं. 4 नंबरच्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करत आहोत. प्रारंभ होत आहे 4 नंबरच्या एक्झाम्पलला. इथं होईल का 4 नंबरचं एक्झाम्पल? होईल का? हा, एकदम सोपं आहे, होऊन जात आहे. चला 4 नंबरचं एक्झाम्पल, त्याचे ऑप्शन लगेच लिहून द्यायलो. ए नंबरचं ऑप्शन तुला इथं वर आलंच असेल ते एक्झाम्पल. तू पॉज करून ट्राय करायला सुरुवात कर, तू थांबायचं नाही. पॉज करून ट्राय करायचंय. आज मी कमी एक्झाम्पल आणलेत. आज मला फक्त बघायचं होतं की बिना एक्झाम्पल लिहून देता किती लवकर लेक्चर होत आहे किंवा आपण किती भारी लेक्चर घेऊ शकतो. तर मला वाटायला की हा ठीकठाक मजे के साथ लेक्चर होईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला पॉज करून ट्राय झालं. चला काय म्हणते एकदा वाचून दाखवू. ओके सर, वाचून दाखवा. राम, राहुल आणि रोहित 3 फ्रेंड आहेत. एकाचं नाव आहे राम, एकाचं नाव आहे राहुल, एकाचं नाव आहे रोहित. तू तुझे कोणतेही 3 मित्र घे. एकाचं नाव असेल बकुळाबाई, एकाचं नाव असेल किसकिंदा आणि एकाचं नाव असेल छगूबाई. अशा 3 मैत्रिणी आहेत. ओके, तिन्ही पण शेंबड्या आहेत. आणि 3 मित्र जे आहेत राम, राहुल आणि रोहित, हे पण तिघ शेंबडे आहेत. ठीक आहे. नंतर यांनी गोट्यांनी भरलेल्या एका बॅगच्या आपापसामध्ये वाटप केले. गोट्यांनी भरलेली बॅग होती. गोट्या खेळतात ना, आता शहरामधले पोरं तर नाहीत खेळत जनरली गोट्या, पण खेड्यामधले पोरं खूप जास्तीचे खेळतात गोट्या. माहित असतील मार्बल, तर मार्बलने छोट्या छोट्या ज्या गोट्या असतात त्याने एक बॅग भरलेली होती. आणि ह्यांनी ठरवलं की आता ही जी बॅग भरली ह्याचं आपल्याला आपापसामध्ये वाटप करायचंय, म्हणजे एकमेकांना वाटून घ्यायचंय. तर पुढे काय ठरलं बघा, बॅग मध्ये 272 गोट्या होत्या. आता गणित सुरू झालं. आता गणित सुरू झालं. बॅग मध्ये किती गोट्या आहेत? 272. ठीक आहे, इतक्या गोट्या आहेत. आणि पुढे काय म्हणताय पहा, गोट्याचे समान वाटप मित्रांमध्ये केल्यास, आता ह्या ज्या 272 गोट्यात मित्र किती? 3 आहेत. मित्र किती? 3. राम, राहुल आणि रोहित 3 मित्र आहेत. तर 3 मित्रांमध्ये ह्या गोट्यांचं समान वाटप करायचंय. मग जर समान वाटप करायचंय आणि समान वाटप केल्यानंतर ते विचारते किती गोट्या उरतील. लय सोपं आहे. इकडे बघ, कधी पण असं समान वाटप करण्याची गोष्ट आली ना लक्षात ठेवायचं भागाकार. कधी बी फरक काढायची गोष्ट आली ना लक्षात ठेवायची वजाबाकी. कधी पण मिसळा, ऍड करा किंवा त्या टाका, असं आलं ना लक्षात ठेवायची बेरीज. ठीक आहे. मग इथं काय करायचं? भागाकार. किती मित्र आहेत? 3. भागव. चला 3 9 जा 27. म्हणजे तिघांना पण किती गोट्या आल्या? 9. म्हणजे रामला पण किती गोट्या आल्या? 9 आल्या. नंतर रोहितला पण किती गोट्या आल्या? 9. आणि अजून एक मित्र त्याचं नाव काय? राहुलला पण किती गोट्या आल्या? 9 आल्या. म्हणजे 9 1 9, 9 2 18, 9 3 27. तिघांना पण 9 गोट्या आल्या. किती गोट्या उरल्या? 2. म्हणजे बाकी. आपल्याला तेच प्रश्न विचारलंय की सगळ्यांना गोट्या वाटप केल्यानंतर सगळ्यांना समान, कोणाला कमी जास्त नाही, किती गोट्या उरतील? 2 उरतील. हे बघ ऑप्शन नंबर डी, 2 इज करेक्ट. तुझं आलं होतं, सोपं आहे, मजा आली. चला आता पॉज, ज्याचं राहिलंय ते लिहून घ्या. एका मिनिटामध्ये पॉज करून लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 4 झालंय. आता एक्झाम्पल नंबर 5. चला काय म्हणते एक्झाम्पल नंबर 5? आधी ऑप्शन लिहून देतो. 21204 ए आहे. सॉरी बरोबर आहे. 21204. ऑप्शन नंबर बी आहे 21200. ऑप्शन नंबर सी आहे 20214 आणि ऑप्शन नंबर डी आहे 20200. हे पहा, नवोदय मध्ये ना जनरली ते असे कन्फ्युज करणारेच ऑप्शन देतात. असं वाटतं की यार सगळे ऑप्शन तर सेमच दिसायले. बघा ना, वाटायले ना, इथे दिलंय 21204, 20214, इथं 21200, 20200. बरोबर आहे, कन्फ्युज करायलेत, पण आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही. आपण नवोदयची तयारी करणारे विद्यार्थी, स्कॉलरशिप सैनिक स्कूलची तयारी करणारे विद्यार्थी, आपण जर कन्फ्युज झालो तर ते जिंकले. आणि आपल्याला त्यांना जिंकू द्यायचं नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परफेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. काय म्हणतंय एकदा वाचून दाखवू. तुम्ही पॉज करून ट्राय केलं. चला मी वाचून दाखवतो. एका विद्यार्थ्याने 2356 या संख्येला 54 ने गुणण्याऐवजी 45 ने गुणले. तुमच्यासारखा शेंबडा विद्यार्थी होता. शिक्षकाचं ऐकत नव्हता, सरचं ऐकत नव्हता. सर इतकं प्रेमाने सांगत होते पण त्याच्या डोक्यावरूनच जात होतं सगळं एरोप्लेन सारखं. आणि त्यांनी काय केलं, ही जी संख्या आहे, काय संख्या आहे? 2356, 2356. सर त्याला काय म्हणले माहिती का? सर त्याला म्हणले या संख्येचा गुणाकार करायचा आहे तुला 54 सोबत. किती सोबत? 54.
पण त्या येड्याने काय केलं माहितीये का, 256 चा गुणाकार केला 45 सोबत. अरे बरबाद, गायब, खलास, अवघड झालं. सर बिचारे म्हणाले 54 सोबत गुणाकार कर, त्यांनी केलाय 45 सोबत. सर म्हणले 54 सोबत कर, केलाय 45 सोबत. अवघड झालं का नाही? तुम्ही तर असे नाहीत ना, असं तर बाबा अवघड आहे माझं तर. मग चला, मग आता त्यांनी जर ह्याच्यासोबत गुणाकार केला 54 सोबत, 45 सोबत, आणि म्हणते नंतर योग्य उत्तरापेक्षा कितीने कमी असेल, म्हणजे योग्य उत्तर कोणतं येणार आहे? सरनी त्याला सांगितलंय 54 ने कर, त्यांनी केलंय 45 ने. योग्य उत्तर कोणतं आहे? सरने जे सांगितलंय त्यांनी गुणाकार केला असता तर योग्य उत्तर आलं असतं. तर काय आहे योग्य उत्तर? योग्य उत्तर तुम्ही गुणाकार करायचा, पॉज करून ट्राय करायचा. मी इथं टाइम न वेस्ट होण्यासाठी ऑलरेडी करून आलोय. बघा, 127224 हे आहे आपलं योग्य उत्तर. ठीक आहे, पण त्याने कशाने गुणाकार केला? 45 ने. मग 45 ने जर त्याने गुणाकार केला असेल तर त्याचं पण उत्तर काय आलं ते आपल्याला माहित पाहिजे. 106020. ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. आणि आपल्या लास्टला प्रश्नामध्ये विचारते योग्य उत्तरापेक्षा हे कितीने कमी आहे? कितीने कमी म्हणजे मायनस करायचंय. शेमडे लेकराला पण कळतंय. 127224 नंतर 106020 करायची मायनस. 422120 काय आलं? 21, 22 आणि 4. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे का? 21, 22 आणि 4. काहीतरी चुकलंय का आपलं? हा, इथं 0, 2 मधून 2 गेलो 0 राहिले. सर तुम्हाला वजाबाकी येत नाही. सॉरी. तर 21204 पहिलं ऑप्शन मला बरोबर वाटायला, एकदम बरोबर आहे. 21204. कळलं? काय अवघड होतं? बिलकुल नाही. अशा प्रकारे आपले 5 एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले आहेत. 6व्या एक्झाम्पल कडे वळायचं. ज्याचं राहिलं ते पॉज करून ट्राय करा. सॉरी, लिहून घ्या. मी रफ करतो. करू रफ? 1, 2, 3. चला, अशा प्रकारे आपले 5 एक्झाम्पल झालेत. आता अजून 3च राहिलेत. 6, 7, 8. ठीक आहे, तयार आहेत सगळे? 6 नंबरचं एक्झाम्पल. आणि हा, हे जे एक्झाम्पल होतं हे सैनिक स्कूल 2019 मध्ये आलं होतं. लक्षात राहू द्या, माझं लिहून द्यायचं राहिलं, तुम्ही लक्षात ठेवा. आता 6 नंबरचं एक्झाम्पल, 6 नंबरचं एक्झाम्पल, आणि हे पण आलेलं आहे सैनिक स्कूल 2019 मध्ये. सैनिक स्कूल 2019 मध्ये आलेलं आहे. अवघड नाहीये, सोपं आहे. तुम्ही पॉज करून इझिली ट्राय करू शकता. आलं तुमच्या स्क्रीनवर? ये रहा आपके स्क्रीन पे अगला सवाल. जिसको मिल गया है उसने सॉल्व करना जरूरी है. जो नहीं करेगा सॉल्व उसके नाक में डालूंगा बॉल. तो कैसी लगी मेरी कविता? चला, हे ऑप्शन आहेत A8, B01, C04, D03. तयार आहे सगळे? पॉज करून ट्राय करायला मी वाचून दाखवू. पहा, आपल्याला म्हणतंय 653*447. काय म्हणताय? काय म्हणताय? मी इथं लिहितोय ना, इथं उत्तरामध्ये लिहितो 653*447. या संख्येमध्ये स्टार या चिन्हाच्या जागी कोणता लहानात लहान अंक वापरल्यास त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल. म्हणजे ह्या स्टारच्या जागी याच्यातला कोणता अंक वापरायचा स्टारच्या जागी? ठीक आहे, म्हणजे त्याला 11 ने भाग जाईल. आता मला एक गोष्ट सांगा, याच्यासाठी 11ची कसोटी माहित असायला पाहिजे बाळा. काय होती 11ची कसोटी? 11ची कसोटी परत एकदा सांगतो. समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक यांची बेरीज करायची, पुन्हा म्हणजे पहिले समस्थानच्या अंकांची बेरीज करायची, पुन्हा विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची, आणि पुन्हा त्यांची वजाबाकी करायची, त्यांचा फरक काढायचा. आलेल्या फरकाला जर 11 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 11 ने भाग जाते. माहिती आहे सर्वांना? मग मला एक गोष्ट सांगा, आता आपण सगळे पर्याय एकदा ह्याच्यात ठेवून बघू. बघा, 653 स्टार्टिंगला आपण 8 ठेवू. 847 ह्याला 11 ने भाग जात का ते तरी बघू. चला, 7, 8 आणि 5, 4, 3 आणि 6. यांची बेरीज काय येते बघा. 8 आणि 7, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20. एक मिनिट. 8 आणि 5 13 आणि 7 20. 20. यांची किती आली? 4 आणि 3 7, 7 आणि 6 13. आता मला सांगा, 20 मधून जर 13 गेले, 20 मधून जर 13 आपण मायनस केले तर किती उत्तर येईल? 7. आणि 7 ला 11 ने भाग जात नाही, म्हणजे पहिला ऑप्शन गलत. चला, दुसरा ऑप्शन ठेवून बघू. मी तर लिहितो, आपण पहिल्या ऑप्शनला ठेवून बघितलंय का? चला, आता दुसरा ऑप्शन ठेवून बघू. 653*447. आता दुसरा ऑप्शन आहे 1, म्हणजे आपल्याला इथे किती ठेवायचंय? 1. चला, अल्टरनेट घ्या, म्हणजे समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक.
कळत ना सम? चला 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, म्हणजे 13 मायनस 13 उत्तर काय आलं? 0. 11च्या कसोटीमध्ये असं पण होतं की जर ह्यांचा फरक म्हणजे यांची वजाबाकी ह्यांचं सबट्रॅक्शन जर 0 येत असेल म्हणजे त्या संख्येला 11ने भाग जाणार. म्हणजे आपल्याला एवढं तर कळालं की 1 नंबरचा ऑप्शन आपला कुठेतरी बरोबर यायलाय, पण आपल्याला ह्यांना पण चेक करायचं, काळजी करू नका. चला त्यांना पण चेक करू. इथं लिहितो 3 नंबरचा काय 04 आहे, मग 6 5 3 4 4 7, 04 तर मी 4 ठेवलं. ठीक आहे. चला 4 7 4 5 तिथं 6 3 4, 7 आणि 3 10, 7 आणि 4 11, 11 आणि 4 16, आणि नंतर तर सेम जाणार 4 आणि 3 7, 7 आणि 6 किती 13, 13 मधून 16 गेले, 13 मधून 16 गेले, किती राहिले 3 राहिले, म्हणजे 16 मधून 13 गेले, किती राहिले 3, 11ने भाग जात नाही, मग तिसरा ऑप्शन पण कटला. चला चौथा ऑप्शन ठेवून बघू. 6 5 3 3 4 7, हा 7 अल्टरनेट 3 आणि याचा अल्टरनेट 5, 4 अल्टरनेट 3 आणि त्याचा अल्टरनेट 6. चला अल्टरनेट म्हणजे एक सोडून एक, एका आड एक असं पण समजू शकतात. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, वरच्या बेरीज सेम 13 येणार आहे. 13 15 मधून 13 गेले, 2 राहिले, म्हणजे ह्याला पण 11ने भाग जात नाही, जात आहे फक्त ह्या बी नंबरच्या ऑप्शनला, तोच आपला ऑप्शन आहे. काय अवघड? एकदम सोपं होतं. थोडं डोकं एक्स्ट्रा लावायचंय, एकदम सोपं आहे. चलायचं पुढं, रफ करू, पॉज करून ट्राय केलं तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला येणार, हा वेगवेगळ्या ह्याच्यातून येणार. आता मी लास्टच्या लेक्चर मध्ये हे सांगितलं होतं, भाज्य भाजक नंतर भागाकार आणि बाकी, त्याच्यावर एक्झाम्पल, त्याची एक जादू दिली होती, ते सगळं लक्षात ठेवा. त्याच्यावर खूप सारे एक्झाम्पल येतात, परीक्षामध्ये सुद्धा त्याच्यावर एक्झाम्पल आलेले आहेत. म्हणून इथं जे पण मी गणित गेलोय ना, ते गणित महत्वाचे आहेत. त्याच्यावर आधारित तुमच्या पुस्तकात, परीक्षात, इकडं तिकडं कुठं पण गणित येणार. त्यामुळे इथलच्या एक्झाम्पलवर चांगलं लक्ष द्या. 6 एक्झाम्पल झालेत आपले. आता लास्ट 2 एक्झाम्पल राहिले. किती 26 मिनिटात लेक्चर झालंय बघा बरं. ओके, चल लास्टचे 2 एक्झाम्पल काय म्हणते. लास्टचं एक्झाम्पल 7 नंबरचं तुम्ही लिहून घ्या, मी ऑप्शन देतो. बघा आता इथं हे काय म्हणते, 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1.5 मीटर कपडा ₹52 प्रति मीटर या दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल? बघा 25 विद्यार्थी आहेत. आता समजा माझेच विद्यार्थी, तुम्ही सगळे जे पण लेक्चर करायला, किती जण आहेत तुम्ही सगळेजण आहात 25. आपण काळ्या पेनाने उत्तरले म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. किती जण आहेत तुम्ही सगळे? 25. आणि तुम्हाला चड्डी शिवायची, चड्डी. ओके, चड्डी. आता तुम्हाला पॅन्ट नाही मिळणार, सर आम्ही स्कूलमध्ये बिना पॅन्ट नाही जात. नाही, आता तुम्हाला चड्डी घालायची. आमच्या वेळेला 5वी पर्यंत 6वी पर्यंत चड्ड्या असायच्या, तुला पण आता चड्डी घालायची, आणि मी तुला चड्डी शिवणार म्हणजे शिवणार. आणि जेव्हा 25 विद्यार्थी आहेत म्हणजे तू पण आलास त्याच्यामध्ये, चड्डी शिवायची. ठीक आहे. तर चड्डीसाठी किती मीटर कपडा लागायला? आपण समजू 1.5 मीटर. तुझ्या चड्डीसाठी तरी ईदभरच कपडा लागेल, पण आपण समजू 1.5 मीटर लागायला. आता 1.5 मीटरला आपण कसं लिहिणार? 1.5 बरोबर आहे. 1.5 आपण 1.5 साठी लिहितो, 1.5 मीटर. मग आता 25 विद्यार्थ्यांना आपण टोटल काढू, किती लिटर कपडा, लिटरच म्हणालो मीटर, किती मीटर कपडा लागतो 25 विद्यार्थ्यांसाठी? गुणाकार केला येऊन जाईल. एकाला जर 1.5 मीटर लागायला आहे तर 25 ला किती लागत? करा गुणाकार. तर त्यांचा गुणाकार येते 37.5. तुम्ही केलाच असेल, मी पण केलाय, ऑलरेडी केलाय, टाइम ना वेस्ट व्हावा म्हणून. 37.5. आणि आता हे तर लागला 25 जणांना कपडा, इतका लागायला 37.5. आणि ते म्हणतात एका मीटर कपड्याला खर्च येणार आहे 52 रुपये. मग इतक्या मीटरला किती आहे? परत 52 ने गुणाकार करायचा ह्याचा. मग ह्याचा 52 ने जेव्हा गुणाकार केला तेव्हा आपल्याला उत्तर येत आहे 1950, म्हणजे 19 आणि 50. आहे का ऑप्शन मध्ये? हो सर आहे, 1950 सी नंबरचा ऑप्शन. डन 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 डन. काही प्रॉब्लेम? बिलकुल नाही. असे सोपे एक्झाम्पल आहेत. काय करायचं होतं? 2 वेळा गुणाकार करायचा, उत्तर येईल. पण कशाचा गुणाकार कशासोबत करायचा हे समजण्यासाठी लेक्चर करणं जरुरी आहे. 100% लक्ष देणं जरुरी आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. ठीक आहे, गुणाकार तर कोणी पण करील, पण कशाचा गुणाकार काय सोबत करायचा हे करणं खूप जास्तीचं महत्वाचं आहे. त्यालाच म्हणजे तेच विद्यार्थी नवोदयमध्ये सक्सेस होतात. आता लास्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचं. मला वाटतं ते तर मला इथं लिहूनच द्यावं लागेल, कारण ते मी इथं हे नाही करू शकत, टाईप नाही करू शकत, एडिट नाही करू शकत. त्यामुळे 8 नंबरचं एक्झाम्पल मी लिहून देतो. काय म्हणते पहा, आपल्याला इथं काय बॉक्स दिले, एक असा बॉक्स दिलाय, एक अजून एक बॉक्स दिलाय, आणि एक अजून एक बॉक्स दिलाय, आणि त्यांची सबट्रॅक्शन केली आहे 3 सर्कल सोबत. ओके, आणि त्यांचा आन्सर आलाय 3 ट्रायंगल. घाबरून जाऊ नका, या प्रश्नांना कोडे म्हणतात. कोड्याचे प्रश्न असते ते एकदम सोपे असतात, घाबरायचं नाही. असं दिलंय आणि विचारलंय आपल्याला, ह्याला बॉक्स म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा, स्क्वेअर, सर्कल, कॉमा, ट्रायंगल च्या जागी
च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? अनुक्रमे कोणते अंक येतील? कोणते अंक येतील? ऑप्शन देऊ. ए नंबरचा ऑप्शन आहे 735, सॉरी इथं कॉमा द्यायचा राहिला, 7,3,5. बी नंबरचा ऑप्शन आहे 9,4,5. सी नंबरचा ऑप्शन आहे 9,7,3 आणि डी नंबरचा ऑप्शन आहे 2,1,0. आता काय म्हणताय समजून घ्या. लास्ट एक्झाम्पल आहे, एकदम सोपं आहे. स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगलच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? म्हणजे अनुक्रमे म्हणजे कळायले हे 7 स्क्वेअर आहे, 3 सर्कल आहे आणि 5 ट्रायंगल आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्यांना ठेवायचंय आणि बरोबर उत्तर काढायचंय. मला सांगा, जर मी स्क्वेअरच्या जागेवर 7 ठेवलं, सर्कलच्या जागेवर जर 3 ठेवलं आणि ट्रायंगलचं उत्तर 5 येईल का रे? 7 मधून 3 गेल्यावर आपल्याला मायनस आहे ना, 7 मधून 3 गेल्यावर 5 उरतंय का? नाही, 4 उरतंय. म्हणजे पहिला ऑप्शन कटला. दुसरा ऑप्शन बघा, जर मी स्क्वेअर 9 ठेवलं आणि सर्कल 4 ठेवलं आणि त्यांची मायनस केली तर ट्रायंगल 5 येईल. हा, म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. आणि आता बीच ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही सी आणि डी ट्राय करू शकतात. सी आणि डी जर तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला समजून जाईल की ते दोन्ही पण गलत आहे. मग आपला ऑप्शन नंबर बी इज परफेक्ट. कळालं? कारण 9 मधून 4 गेल्यावर किती उरतात? 5. एकदम ओके. 9 मधून 7 गेल्यावर 3 उरतील का? अजिबात नाही, 2 उरतील. आणि 2 मधून वर गेल्यावर 0 उरण का? नाही, 1 उरण. एकदम सोपं यार, ह्या डोकं लावायची काहीच गरज नाही. तुम्ही पाहिलं की अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल. ठीक आहे. तर राईट 31 मिनिटाचं लेक्चर झालंय आणि आपले छानपैकी 8 एक्झाम्पल सॉल्व्ह झाले. छान एक्झाम्पल होते, खूप अवघडही नव्हते, खूप सोपेही नव्हते, ठीकठाक होते. थोडं डोक्याला चालना पण मिळाली. तर बाळांनो, काळजी घ्या. आजचं लेक्चर इथंच थांबू. छानपैकी अभ्यास करा. टाटा.